आजच्या दिवसातील हा चौथा सामना आणि प्रिलिमिनरी राऊंड्समधला हा शेवटचा सामना असणार आहे. यानंतर दोन्ही ग्रुपमधले टॉप 2 अशा 4 टीम्स येतील आणि मग त्यामध्ये पहिला क्वालिफायर 1 होईल, त्यानंतर एलिमिनेटर आणि मग क्वालिफायर 2 आणि फायनल्स. सुरेख असा फटका आणि सुरुवात केली 2 धावांनी जिग्नेश आपल्या या इनिंगशी. संघाची आणि वैयक्तिक 2 धावांनी श्री गणेशा केल्या. मोरेश्वर स्ट्रायकर्स यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि आपल्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेत सुरुवात चांगली अशी करून घेतली. सचिन आसावले राईट राऊंड विकेट गोलंदाजी करताना जिग्नेश यांना. सुरेखाचा फटका परंतु जास्ती काय लांब जात नाही. झेल बाद होते. चांगला जज करून तो मागे जात तो कॅच पूर्ण केलाय आणि पहिला झटका दिला मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाला. डीजे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. एक खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर फिल्डिंगसाठी आणि तो खेळाडू लॉंग ऑनच्या दिशेमध्ये तैनात. लेग स्टंपवरती टाकलेला चेंडू लेग फ्लिक केलाय लेग गलीच्या दिशेमध्ये. फक्त एका धावावरती समाधान. स्वप्नील यांनी वैयक्तिक आपलं खातं उघडून संघाला एका धावाने भर दिलाय. धावसंख्या झाली 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा झाल्यात. या षटकात चौथा चेंडू घेऊन जात आहेत सचिन. मारण्याच्या प्रयत्नात आणि क्लीन बोल्ड होऊन पॅव्हलियनमध्ये परततील तुषार. दुसरा झटका मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाला. आणि चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जातोय आनंद श्रेष्ठ. एक उत्कृष्ट समालोचक आपल्या विटाळ गावातील. इंग्लिश हिंदी आणि मराठीमध्ये सुद्धा चांगलं समालोचन करतात ते. आणि आता सध्या माईक न हातात असता बॅट त्यांच्या हातात आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत बॅटिंगमध्ये सचिन आसावले यांचा पुढचा चेंडू. उजव्या हाताचे फलंदाज आनंद श्रेष्ठ थोडासा रूम करून मारण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू जातोय निर्धाव.
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचं पहिलं षटक. सुरेख अशी गोलंदाजी करतायत सचिन. फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत आणि दोन गडी बाद करण्यात यश मिळाले ते सचिन यांना. शेवटचा चेंडू घेऊन जात आहेत राईट आर्म राऊंड द विकेट आनंद श्रेष्ठ यांना. पुन्हा पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू निघतोय आणि सुरेख असं पहिलं षटक संपवतायत सचिन. 3 धावांचा षटक, 2 गडी बाद, 3 धावा. डीजे पहिले षटक घेऊन येत आहेत उजव्या त्याच्या गोलंदाज विजय. धावफलकावरती फक्त 3 धावा. स्वप्नील स्ट्राईकवरती. बॅकफुटला जाऊन तो पूल केला आहे डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी धावसंख्या जाते 5 धावांवरती. ऑफ साईडला जे प्रेक्षक आहेत थोडंसं मागे सरकून उभं राहा, थोडंसं सहकार्य करा. धन्यवाद. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू विजय राईट आर्म राऊंड द विकेट घेऊन जातात स्वप्नील यांना. सुरेख असा पहिला चेंडू 2 धावांसाठी गेला होता आणि पुन्हा त्याच प्रकारचा मारण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा टप्पा खाऊन बाहेरच्या बाजूला वळला. निर्धाव असा चेंडू जातोय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आनंद श्रेष्ठ, परंतु स्वप्नील याने त्यांना परत पाठवून निर्धाव असा चेंडू निघतोय. ऑफच्या स्टंपवरती टप्पा पाडून थोडासा बाहेर वळला स्वप्नील कारकर यांनी. थोडं वाईडचा अपील नक्कीच मागतात, परंतु तसं काय होणार नाही कारण पंचांकडे ते निर्णय राहतील. थर्ड अंपायरसाठी निर्धाव असा चेंडू निघतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. आणि त्या अगोदर जी झालेली मॅच होती कुंकाई शितलाई विरुद्ध साई स्ट्रायकर्स, यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी जे ठरले होते ते 14 धावांची फलंदाजी करून धावा जमवणारे आणि षटक टाकलं होतं, तेव्हा 2 विकेट देखील मिळाले होते असे करण मडवी यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येते. आणि पुन्हा आता 2 धावा येत आहेत या चेंडूवरती. मी करण मडवी यांना विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर स्टेजवरती येऊन आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जावं. या 2 धावांनी षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली 7 धावा. 12 चेंडू आणि 7 धावा झाल्यात धावफलकावरती. डीजे लवकरात लवकर या. मी विघ्नेश 11चे ओनर रणजित यांना विनंती करतो की तुम्ही आपल्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक करण मडवी यांना द्यावं.
फलंदाजी करताना 14 धावा आणि गोलंदाजी करताना 5 धावा देत 2 गडी बाद केले होते. अशी ऑलराऊंड खेळीसाठी त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येते. रणजित जे ओनर आहेत विघ्नेश 11 या टीमचे, यांच्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देताना सुरेख असा चेंडू मोनिश यांचा रनआउटचा प्रयत्न आणि आता मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देताना इथे रणजित खूप सुरेख अशी पारी करण मडवी यांची आणि त्यासाठी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळताना एक चेंडू आणि एक धाव. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते मोनिश उजव्या त्याच्या गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. स्वप्नील खारकर यांना बाहेरच्या बाजूला लागला चेंडू पॉईंटच्या दिशेने कट केलाय. डिक्लेअर झोनमध्ये जाताना चेंडू फक्त एक धाव मिळेल. सुरेख अशी गोलंदाजी करतायत मोनिश. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि 2 धावा फक्त दिल्यात. फलंदाजांना काही हात खोलण्याचा चान्स नाही देत आहेत मोनिश. एकेरी धावेमध्ये समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. आणि बॅकफुटला जाऊन पुल केलाय तो डीप मिड विकेट रिजनमध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या गेली ती 11 धावांवरती. चेंडू फुटलेला आवाज येतोय. बाजूलाच आपल्याला पाहतोय आपण मुंबई पुणे जो हायवे आहे, खूपच भरदारीचा हा रस्ता आणि चेंडू तिकडे जातोय तेव्हा नक्कीच गाडी जाऊन तो चेंडू फुटतोय. पुन्हा बॅकफुटला जाऊन पुल केला स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून 2 धाव्यांसाठी. 2 धावेने धावसंख्या वाढते 13 धावा. 2 गडी बाद 13 धावा. अजूनही या तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत मोनिश पाटील यांच्या. मोनिश यांचा पुढचा चेंडू. समोर आहेत स्वप्नील खारकर. थोडंसं व्हेरिएशन केलं या चेंडूमध्ये आणि रन आउट होता होता वाचले जाणार. श्रेष्ठ लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या जाते 14 धावांवरती. 2 गडी बाद 14 धावा. आनंद श्रेष्ठ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू का बॅटवर व्यवस्थित येत नाही. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आनंद श्रेष्ठ रनआउट. खूपच धोकादायक स्थितीमध्ये आणि चांगला थ्रो तिकडे गेला क्षेत्ररक्षकाने बॉलरकडे आणि मोनिश यांनी काही चूक न करता आनंद श्रेष्ठ यांना रनआउट करून पॅव्हलिनचा रस्ता दाखवत आणि नवीन फलंदाज जातोय यश कोळी. डीजे
सोनू यांचा दुसरा चेंडू टप्पा गावून जास्तीत बाहेर वळला आणि पंचांचा हा वाईटचा इशारा. या एका अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 18 धावा. 3 गडी बाद 18 धावा. सुरेख असा 2 धावांचा फटका यश यांच्या बॅटीतून बॅकफुटला जाऊन तो पुल केलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. आनंद श्रेष्ठ शेवटपर्यंत आणि दुर्भाग्य इथे सोनू यांचं टप्पा खाऊन पायरीला लागून तो चेंडू डिफ्लेक्ट होतोय. 2 धावांसाठी मैदानाबाहेर जातोय. मारण्याच्या प्रयत्नात जोरदार अपील आणि लेग बिफोर दी विकेट LBW घोषित केलाय तो यश यांना आणि सुरेख अशी गोलंदाजी सोनू यांची. DJ ते मोरेश्वर स्ट्रायकर या फलंदाजाचं पुन्हा त्याच प्रकारचा कंपाऊंडला लागून 2 धावा जात आहेत. धावसंख्या जाते 24 वरती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा. एक सुवर्ण संधी अविनाश कोळी यांना. राजू पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक. जर षटकार येतोय या चेंडूवरती तर नक्कीच 1000 रुपये तर मिळतीलच, पण धावसंख्येमध्ये झेप घेईल संघ. मारण्याच्या प्रयत्नात स्वीप केलाय. जातोय चेंडू बाहेर. स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून 2 धावांसाठी धावसंख्या झाली 26 धावा आणि 27 धावांचं आव्हान टार्गेट ठेवलंय ते मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाने. विघ्नेश 11 या संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 27 धावांचं पाठलाग इथं करायचा आहे. पाहूया एका मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपण लगेच चेसवरती येऊया. DJ
विकेटवर कोणी सराव करू नये. आनंद श्रेष्ठ 24 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. विकेटच्या बाजूला सराव करावा ही नम्र विनंती. ऑफ साईडला जे प्रेक्षक आणि जे खेळाडू जे बसलेत, मी कृपा विनंती करतो की तुम्ही थोडंसं उठून साईडला व्हावं. 24 चेंडू आणि 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरेल विघ्नेश 11ची टीम. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाने आणि आपल्या मर्यादित 4 षटकांमध्ये 26 धावा जमा केल्या आणि 27 धावांचं आव्हान ठेवले ते विघ्नेश 11 संघापुढे. आणि सलामीची जोडी मैदानात उतरते चैतन्य उर्फ सोनू आणि सचिन याच्या रूपाने. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक ही पहिलं षटक घेऊन येत आहेत जिग्नेश पाटील. ऑफ साईडला जे प्रेक्षक उभे आहेत, मी थोडंसं विनंती करतो की मागे उभे राहून तुम्ही मॅचचा आनंद घ्या. थोडंसं मागे उभे राहा, सहकार्य करा. अटॅकिंग फील्ड सजावट इथे करत आहेत. एक स्लिप, एक सिली लेग आणि 38 सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू तैनात जो लॉंग ऑनच्या दिशेने तुषार यांच्या रूपात उभा. पहिला चेंडू राईट मध्ये विकेट सोनू यांना मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाते हवेमध्ये, पाहूया झेल होतो की नाही ते. आणि हा पहिला झटका, मोठा हादरा बसतोय सोनू यांना आणि विघ्नेश 11 संघाला सोनूच्या रूपात पहिला झटका बसतोय. डीजे तोच गोलंदाज, तोच क्षेत्ररक्षक आणि रिझल्ट देखील तोच. 2 फलंदाज बाद 2 चेंडूवरती. मोठे या संघाला मुनीश हार्ड हिटिंग बॅट्समॅन. मला वाटतं खूप घाई केले, कारण 24 चेंडूमध्ये फक्त 27 धावांची गरज असताना अशा प्रकारचे शॉट्स खेळणं एक धोकादायक आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 गडी बाद होत आहेत. सोनू आणि मोनीश पॅलिनमध्ये
सुरेख अशी गोलंदाजी एकाच षटकामध्ये आत्तापर्यंत 3 गडी बाद करत यश मिळते जिग्नेश यांना आणि कमी जे टार्गेट आहे ते डिफेंड करण्याचा प्रयत्न सुरेख पद्धतीने सुरू आहे पहिल्या षटकामध्ये जिग्नेश यांच्याकडून. डीजे षटक पहिल्या षटकाखेरीस 3 धावा आणि 3 गडी बाद. डीजे तिसरं षटक घेऊन येत आहेत क्षमा असावी दुसरं षटक घेऊन येत आहेत कौशिक उजव्या हाताचे गोलंदाज. बॅकफुटला जाऊन पंच केलाय तो पॉईंटच्या दिशेने 2 धावेसाठी. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 5 धावा. 5 धावा. जिग्नेशच्या पहिल्या षटकामध्ये जिग्नेशला 3 धावा आल्या होत्या आणि आता या चेंडूवरती 2 धावा. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. या इनिंगचा पहिला वाईड. धावसंख्या झाली ती 6 धावा. ऑफच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने जे फिल्डर्स जे प्रेक्षक आहेत विनंती करतो थोडं मागे उभे राहा. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केला कवशावरून 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 8. 3 गडी बाद 8 धावा. राजू भगत थोडंसं मागे उभे राहा. राजू भगत कमिटी मेंबर्स राजू भगत स्वतः आणि मागचे जे फील्डर त्यांना देखील मागे घ्या. धन्यवाद आतिश. आता तुम्ही पण जा वरती. आणि सुरेख असा फटका येतोय 2 धाव्यांसाठी. कोण रोहन यांच्या बॅटीतून एक सुरेख असा फटका. 3 चेंडू आणि 10 धावा.
अजूनही या षटकातील चेंडू जातोय कीपरच्या मागे. फक्त एक धाव मिळते. धावसंख्या जरी ती 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. अजूनही 17 धावांची गरज. चौदा चेंडू 17 धावा. सुरेख असा फटका सचिन यांच्या बॅटेतून, एक उत्कृष्ट देखणा असा फटका 2 धावेसाठी. अटॅकिंग फील्ड इथे कौशिकसाठी. शेवटचा एक चेंडू. चेंडू जातोय उंच हवेत आणि चेंडू खाली आनंद श्रेष्ठ आणि चेंडू आनंदच्या हातात. म्हणजेच आणखीन एक झटका जातोय तो विघ्नेश 11 या संघाला सचिनच्या रूपात. डीजे फुल टॉस चेंडू नो बॉल घोषित स्क्वेअर लेग अंपायर कडून आणि 2 धावेसाठी म्हणजे 3 धावा येत आहेत आणि फ्री हिटचा चेंडू देखील येतोय. आणि आता क्वालिफाय होण्यासाठी विघ्नेश या संघाला 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत उजव्या त्याचे गोलंदाज यश कोळी. एक स्लिप आणि एक सिली लेगच्या दिशेने एक फिल्डर. अटॅकिंग फील्ड. खूपच सुरेखाचा फटका कवच दिशेने 2 धावांसाठी. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 18 धाव्यांवरती.
वाईड यॉर्करच्या दिशेने खूप सुरेख असा चेंडू स्वतःच्या गोलंदाजीवरती फॉलो ऑनमध्ये चेंडू अडवत निर्धाव असा चेंडू काढताय यश कोळी. विघ्नेश शिलेवन या संघाला 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि खूपच सुरेख असा हा फटका जातोय काव कॉर्नर रिजनमध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या जाते 20 धावांवरती आणि विघ्नेश इलेव्हन या संघाला क्वालिफाय होण्यासाठी 3 चेंडू 8 धावांची गरज क्वालिफायसाठी आणि जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. फुल टॉस चेंडू तटवून काढलाय तो मिड विकेट रिजनमध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 22. अजूनही 6 धावांची गरज. दोन फिल्डरच्या मध्ये येऊन पडतोय तो चेंडू. 2 धावेसाठी धावून गेले तर दोन्ही फलंदाज आणि 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 24 धावांवरती. अजूनही 4 धावांची गरज. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. 7 चेंडूमध्ये 4 धावांची गरज विघ्नेश इलेव्हन या संघाला जिंकण्यासाठी. पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटचे लागून जातोय स्लिप आणि किपरच्या मधून निर्धाव असा चेंडू येतोय. याच बरोबर षटक संपलेला आहे. 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे 24 धावा. अजूनही उर्वरित 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे विघ्नेश इलेव्हन या संघाला जिंकण्यासाठी. चेंडू जातोय हवेमध्ये. आनंद श्रेष्ठ काही चूक न करता विकेट मिळतोय पहिल्या चेंडूवरती तुषार यांना. डीजे पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. दुसरा चेंडू घेऊन जात आहे तुषार.
चेंडू जातोय स्वेल्या अंपाच्या मागे. 2 धाव्यांसाठी धावसंख्या झाली आहे 26 धावा. अजूनही 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे विघ्नेश शिरोन या संघाला जिंकण्यासाठी. मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक गडी बाद विघ्नेश इलेव्हन या संघाचा. तुषार यांना दुसरा गडी बाद करण्यात यश मिळालं आहे या षटकामध्ये. आणि नवीन फलंदाज आता क्रीजवरती जातोय सचिन आसावले. पेनल्टी मिळते इकडे विघ्नेश इलेव्हन या संघाला, कारण पुन्हा 38 सर्कलच्या बाहेर आता 2 चेंडूमध्ये पेनल्टीचा 1 धाव जोडला जातोय, म्हणजे 2 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज. चेक करायचंय का बघ. पंच 1 मिनिट जरा मॅच थांबवा. जर ती पेनल्टी चेक करायचा अपील आला, कारण इथे जो फील्ड इथे बॅट्समॅन 38 सर्कलच्या आतमध्ये आला होता तो पेनल्टीसाठी ऑब्जेक्शन आहे, तर चेक करायचं आहे. 1-2 मिनटं चेक कर जरा. कसं काय दाखवते? कॅमेरा नव्हता त्याच्याकडे फोकस. कॅमेरा बॅट्समॅनवरती फोकस नाहीये, दिसत नाहीये. काय करायचं बघ, दिसते का? चेक केलं ना. 38 सर्कलच्या आत आत्ताची परत एक परत आलंय का? दिसत नाहीये कॅमेरामध्ये. कॅमेरामध्ये काय स्पष्ट दिसत नाहीये. मॅच चालू ठेवा. एका चेंडूमध्ये 2 धाव्यांची गरज. एका चेंडूमध्ये 2 धाव्यांची गरज. आणि 2 धाव्यांसाठी हा फटका जातोय. आणि हा सामना जिंकतोय विघ्नेश इलेव्हन या संघाने. आणि या सामन्यामध्ये
आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी जे ठरलेत ते विघ्नेश 11चे रोहन यांनी 16 धावांची खेळी करत आपल्या संघासाठी एक मॅच विनिंग पारी खेळली होती आणि त्या प्रदर्शनासाठी त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येत आहे. जी बिल्कुल हमारे बीच, हेलो, बिल्कुल हमारे बीच अब आगमन होता हुआ हमारे मुख्य अतिथि, मैं गुजारिश करूंगा संतोष तोड़कर जी का आगमन होता हुआ वीकेएसएल वेडावा कोलीवाड़ा सुप्रीम लीग सीजन 3 में चमचमाती हुई सभी ट्रॉफियां उनके योगदान के द्वारा लाई गई है. थैंक यू सो मच आपके सपोर्ट के लिए. संतोष तोड़कर जी का आगमन होता हुआ वीकेएसएल के मंच पे. क्या बेहतरीन ये आयोजन और नियोजन, सभी ने भरपूर साथ दिया है, सभी खिलाड़ियों ने. क्या बेहतरीन समय ये रहा है पूरे दिन, कल के और आज का सुपर संडे, आखिरी और अंतिम दिन का खेल, उसी के बीच में सभी खिलाड़ियों का मनोबल बढ़ाने हम सबके चहीते संतोष तोड़कर जी का आगमन होता हुआ आप देख रहे cricket.in के माध्यम से. संतोष तोड़कर जी अपने साथियों के साथ आते हुए, जी बिल्कुल तालियों की गड़गड़ाहट के बीच में संतोष तोड़कर सबके चहीते और तमाम दिलों की धड़कन, साथ ही साथ सभी के लिए एक मदद का हाथ हमेशा रखते हैं संतोष तोड़कर जी हमारे बीच वीकेएसएल पे मंच पे. हमारा सौभाग्य. थैंक यू सो मच संतोष जी. बढ़िया सपोर्ट हर साल करते हैं और इस मर्तबा भी बेहतरीन सपोर्ट किया है संतोष तोड़कर जी ने. कोविड के चलते भी बहुत बड़ी मददगार का हाथ इन्होंने थामा था सभी लोगों का, और तब से लेकर अब तक वो हाथ पीछे नहीं हटाया है. थैंक यू सो मच वीकेएसएल के मंच पे आने के लिए संतोष तोड़कर जी हमारे बीच मुख्य अतिथि. इसी के बीच अगला मुकाबला कुछ ही देर में शुरू होगा. कुछ 5 मिनट का विराम है. अगला मुकाबला होगा कुंकाई शीतलाई वॉरियर्स बनाम मोरेश्वर स्ट्राइकर्स के बीच में होगा पहला क्वालिफायर मुकाबला. एक 10 मिनट का ब्रेक ले रहे थे, उससे पहले मैन ऑफ द मैच का अवार्ड रोहन बनते हैं मैन ऑफ द मैच. मैं गुजारिश करूंगा हमारे सबके चहीते संतोष तोड़कर जी से प्लीज अपने हाथ से मैन ऑफ द मैच का अवार्ड नवाजे रोहन. संतोष तोड़कर जी प्लीज अपने हाथ से मैन ऑफ द मैच का, आप देख रहे हैं ऑन स्क्रीन cricket.in के माध्यम से. संतोष तोड़कर जी हम सबके चहीते, हम सबके लाडले संतोष तोड़कर जी मैन ऑफ द मैच का अवार्ड देते हुए रोहित को. कॉन्ग्रेचुलेशंस रोहित, बढ़िया पारी खेली, ने टीम को विजय दिलाई. जी बिल्कुल मैं गुजारिश करूंगा मुरुगेश कोहली प्लीज अपने हाथ से हमारे बीच हमारे सबके चहीते संतोष तोड़कर जी यहां पे उपस्थित है, अपने हाथ से उनका सत्कार करें, एक स्पेशल मोमेंट प्रदान करें. जी बिल्कुल मुरुगेश कोहली हमारे कमिटी मेंबर. तालियों के बीच स्वागत करते हैं संतोष तोड़कर जी का. बढ़िया सपोर्ट रहा है हर एक वर्ष. थैंक यू सो मच आपके सपोर्ट के लिए. उनका स्वागत और सत्कार करते हुए मुरुगेश कोहली, एक प्रथा रहती है जब भी प्रीमियर लीग में हमारे अतिथि आते हैं तो एक मोमेंटो और साथ ही साथ एक शॉल देके उनका स्वागत और सत्कार करते हैं. थैंक यू सो मच संतोष जी. प्लीज दरख्वास्त करते हुए विराजमान हो जाइए. फर्स्ट क्वालिफायर कुछ देर में, फर्स्ट क्वालिफायर विल बी बिटवीन मोरेश्वर स्ट्राइकर्स एंड कुंकाई शीतलाई वॉरियर्स. लेते हैं बस 10 मिनट का विराम, उसके बाद क्वालिफायर की तरफ बढ़ेंगे. थैंक यू. डीजे